येडूगड आणि आश्रय फाउंडेशन यांच्या मार्फत राबवत आहे। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे सर, प्रमुख अतिथी डॉक्टर पांचाल सर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, माननीय श्री अरुण मेहता सर, CMO येडूगड आणि त्यांची टीम, या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो। येडूगड मार्फत 29 स्टेटमध्ये NCERTच्या धर्तीवर KG पासून ते 12वी पर्यंत डिजिटल शिक्षणाचा वसा घेतलेला आहे। तो वसा आश्रय फाउंडेशन आणि येडूगड यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। हम यहाँ बाबा साहब अम्बेडकर के हॉल में हैं। श्री भीमराव बाबा साहब अम्बेडकर ने हमारा कॉन्स्टिट्यूशन लिखा है और सबसे बढ़िया बात ये कही है कि शिक्षा का समान अधिकार सब बच्चों को मिलना चाहिए। और इस प्लेटफॉर्म के थ्रू हमारी भी बिलीफ ये है कि हम समान अधिकार जो बेस्ट लर्निंग मॉड्यूल्स हैं हर किसी को दे पाए। हा जो फ्रेंडचा प्लॅटफॉर्म आहे तो डिजिटल लर्निंगवरती आहे। यांचे प्लॅटफॉर्म चांगला आहे। त्या पद्धतीनं जो आपला जिल्हा आणि एकंदरीत आपल्या जिल्ह्याचा व्याप बघितला तर सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामधला एक वन ऑफ द मोस्ट काय म्हणतात विस्तृत जिल्हा आपला आहे। 16 तालुके आहेत, सगळ्या प्रकारचे आपल्याकडे भाग आहेत, आदिवासी भाग आहे, BMT आहे, इकडे या भागामध्ये विस्तृत क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप विस्तृत जिल्हा आहे। शाळांची संख्या घेतली तर कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवर सगळे येणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचा अवेअरनेस हा खालीपर्यंत जाणं आवश्यक आहे। त्या शाळा सहभागी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे ज्या आपल्या 6 अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा आहेत, 79 ज्या आपल्या BJNTच्या शाळा आहेत त्या सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। उद्याच राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे, सामाजिक न्याय दिवस उद्याच आहे आणि सामाजिक न्याय दिवस असतो त्यावेळी आपण सामाजिक न्याय महिना किंवा सामाजिक न्याय पंधरवडा साजरा करत असतो। मला वाटतं या सामाजिक न्याय महिन्याची एक चांगल्या कार्यक्रमाने सुरुवात झाली